सोनपावलांनी गौराईचं आज राज्यभरात आगमन। ये ग गौराई ये म्हणत झिम्मा फुगडीच्या तालात गौराईचं स्वागत। शहानंतर आता मोदींचा महाराष्ट्र दौरा। पुढच्या आठवड्यात कौशल्य विकास विभागाच्या उद्घाटनासाठी येणार महाराष्ट्रात। मंत्री संजय राठोडांवर 500 कोटींचा भूखंड लाटल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप। गौर बंजारा समाजाची जमीन हडपल्याच्या वडेट्टीवारांच्या आरोपानंतर खळबळ। बारामतीमध्ये महायुतीत पुन्हा वाद। शिंदे गटाने अजित पवारांचे बॅनर झाकले। अजित पवारांच्या फोटोवर टाकले काळे कपडे। शिंदे गटाचे सुरेंद्र जेवरे पोलिसांच्या ताब्यात। जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर। राज्यातील 418 ITI मध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण करणार। आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका। तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपच लढवणार, प्रदीप पेशकार यांचा दावा। शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी PMLA कोर्टाचा निर्णय। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती। नाशिकच्या सातपूरमधील निळकंठेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला। चोरीची घटना CCTVत कैद। आंध्रात नष्ट करण्यासाठी आणलेल्या दारूची पोलिसांसमोरच लूट। 50 लाखांची दारू मद्यप्रेमींकडून पळवण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद। जायकवाडीतून गोदावरीत विसर्ग वाढवला। 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले। गोदावरीत 9432 क्युसेकनं विसर्ग। सोलापुरातील कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन जवळ घातपाताचा कट। रेल्वे रुळावर मोठा दगड। लोको पायलटमुळे मोठा अपघात टळला। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल।